आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। आज मुंबईचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, तर तिथं कॅबिनेटची बैठक सुद्धा होणार आहे। दुपारी 12 वाजता या कॅबिनेटच्या बैठकीला मंत्रालयामध्ये सुरुवात होणार आहे। अर्थमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत सूचना देण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता नाकारता येत नाहीये। पुढच्या महिन्यात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे, किंबहुना पुढच्या 1 महिन्यातच राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा मांडला जाणार आहे। 3 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार सादर करतील, पण त्यापूर्वी होत असलेली बरोबर 1 महिन्यांपूर्वीची ही कॅबिनेटची बैठक आहे। त्यामुळे या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आज दुपारी 12 वाजता कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आज मुंबईचा अर्थसंकल्प एकीकडे मांडला जात असताना दुसरीकडे कॅबिनेटची बैठक सुद्धा होतीये, पण या कॅबिनेटच्या बैठकीला पार्श्वभूमी आहे ती पुढच्या महिन्यात सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाची। उमेश, लागवी नक्कीच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। सगळ्यांची नजर मुंबई महानगरपालिकेच्या बजेटवर असते, कारण सगळ्यात मोठं अशी मुंबई महानगरपालिका आणि त्याचं बजेट सादर केलं जाणार आहे। त्याचसोबतच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे। दुपारी 12 वाजता मंत्रालयाची बैठक होईल। मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडण्यात येणार आहे आणि या संदर्भाच्या ज्या बैठका आहेत त्या गेल्या 2 आठवड्यापासून अजित पवार घेत आहेत। प्रत्येक खात्याचा आढावा जो अजित पवारांनी घेतलेला आहे, त्यांच्या सूचना मागून घेतल्या आहेत। पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेमकं त्यांना काय हवं या अर्थसंकल्पातून हे त्यांनी मागून घेतलेलं आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या अजित पवार नक्कीच करू शकतील। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासहित सगळ्याच खात्याचे मंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत। मात्र यासोबतच ज्या बैठका पार पडल्या अजित पवारांच्या दालनामध्ये आणि त्या बैठकांमध्ये ज्या सूचना आधी मंत्र्यांकडून घेण्यात आलेल्या आहेत, किती निधी हवा या सगळ्या संदर्भात चर्चा झालेली आहे। त्याबाबत आता अभ्यास केल्यानंतर अर्थमंत्री आजच्या बैठकीतून काय नेमके मंत्र्यांना सूचना करणार आहेत, कुठे काटकसर केली जाणार आहे का किंवा कुठे हात खुला ठेवला जाणार आहे का, या सगळ्या संदर्भाच्या चर्चा आजच्या बैठकीत नक्कीच होऊ शकतात आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आजची मानली जाते। आणि यासोबतच गेल्या काही दिवसापासून सातत्याने ज्या चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदे नाराज आहेत, मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या अनेक बैठकांना ते पोहोचलेले नाहीयेत, त्यामुळे आजच्या बैठकीत जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते त्याला एकनाथ शिंदे हजर असणार आहेत का, कारण या आधीची जी बैठक झाली होती त्याला देखील ते व्हीसी म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर होते, ते प्रत्यक्ष हजर राहिले नव्हते। त्यामुळे या बैठकीत तरी एकनाथ शिंदे प्रत्यक्ष हजर राहणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। लागवी अगदी उमेश, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या कॅबिनेटच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात दबाव वाढत चाललेला आहे। अंजली दमानिया आज बरोबर कॅबिनेट सुरू होण्याच्या 1 तास पूर्वी पत्रकार परिषद सुद्धा घेत आहेत, त्यामुळे त्याही दृष्टिकोनातून घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता तर पक्षांतर्गत चौकशी करू असे आता अजित पवार यांनी संकेतच दिलेले आहेत। उमेश, नक्कीच, कारण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे यासाठी अंजली दमानिया खास करून आग्रही आहेत। या सगळ्या संदर्भात त्यांनी थेट अर्थमंत्री अजित पवार यांची भेट त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन घेतली होती आणि अनेक पुरावे जे ते देखील त्यांनी दिले होते आणि ते पुरावे त्यांनी नंतर मुख्यमंत्र्यांना दिले आणि त्याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही। आणि याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आज ते 11 वाजता त्यांच्या घरी जे आहेत त्या एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेतून अजून एक नवीन घोटाळा ते बाहेर काढणार असं त्यांनी सांगितलंय। मात्र याबाबत कोणाचा घोटाळा आहे, कितीचा घोटाळा आहे आणि कोणाच्या संदर्भात हा घोटाळा याबाबत त्यांनी अद्याप एकही वाक्य सांगितलेले नाहीये। मात्र जे गेल्या काही दिवसापासून सातत्याने धनंजय मुंडे यांनी ज्या प्रकारे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचा हात कसा आहे, त्यांनी या बीडमध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये कसा भ्रष्टाचार केलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यामुळे हा सगळा प्रकार असताना त्यांनी मंत्रिपदावर राहू नये असं खास करून अंजली दमानियांकडून सांगण्यात येतं। त्यामुळे 11च्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्याच बाबतीचा एखादा कथित घोटाळा ते बाहेर काढतात का, या संदर्भाचे काही पुरावे बाहेर काढतात का, याकडे सगळ्यांनाच लक्ष असणार आहे। त्यामुळे 1 तास आधी या बैठकीच्या ही पत्रकार परिषद होते, त्यामुळे अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे आणि अंजली दमानिया नेमकं कोणता घोटाळा बाहेर काढणार आहे याची देखील उत्सुकता राज्याला
आपल्याला लागली असणार आहे. निश्चित लागली. उमेश तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.